शासनाच्या भरघोस निधीच्या माध्यमातून हुपरी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मृतीस्थळ आदर्शवत व समृद्ध करूया। हुपरी व परिसरातील वैभवात भर पडेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कल्पक स्मृतीस्थळ उभं करूया असा विश्वास शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख व गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केला आहे। पुतळा परिसरातील सुशोभीकरणासाठी मंजूर 60 लाख निधीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मंगलराव माळगे होते। तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांच्या पाठपुराव्यानं हातकणंगले तालुक्यातील विविध विकास कामांसाठी 7 कोटी निधी मंजूर करण्यात आला होता। त्यातील 60 लाख निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संरक्षक भिंत आकर्षक व सुशोभित करण्यात येणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करण्यात आलेल्या हुपरी येथील स्मृतीस्थळ हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण आहे। या स्मृतीस्थळाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य चिरंतनपणे नागरिकांना ऊर्जा देणार आहे। त्यामुळे शासनाच्या भरघोस निधीतून हे स्मृतीस्थळ आदर्शवत करण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वासही मुरलीधर जाधव यांनी यावेळी व्यक्त केला आहे। यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण कांबळे, उपनगराध्यक्ष बाळासुर रणदिवे, पक्षप्रतोद रोहित शेट्टे, अमेय जाधव, गीतांजली पाटील, संदीप आपटे, स्वप्नील हुपरीकर, नितीन गायकवाड, राजेंद्र पाटील, अरुण गायकवाड, बाळासू मुधाळे, सुभाष मधळे, भरत मेथे, विद्याधर कांबळे, बाजीराव आरडे, प्रतापसिंह देसाई, अजित उगळे, विजय जाधव, प्रशांत जाधव, नागेश कोंदाडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, शिवसैनिक, भीमसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कांकणे।